मुंबईत HMPVचा रुग्ण आढळल्याची माहिती पवईत एका बाळाला लागण, आरोग्य विभागाकडून मात्र दुजोरा नाही. बुलढाण्यामध्ये केस गळतीची साथ, शेगावमध्ये 3 दिवसात अनेकांना टक्कल, अज्ञात आजारानं नागरिकांमध्ये भीती. संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना सोडणार नाही, गँग संपत नाही तोपर्यंत कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची देशमुख कुटुंबियांना ग्वाही. कुख्यात डॉन अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर, नागपूर खंडपीठाची संचित रजेला मंजुरी, लवकरच तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता. पुण्यात IT कंपनीत तरुणीवर कोयत्यानं हल्ला, उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू, पैशाच्या वादातून हत्या केल्याची माहिती. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची 2 दिवसीय आढावा बैठक आजपासून. बैठकीला शरद पवार, जयंत पाटील आणि आजी माजी आमदार खासदार उपस्थित राहणार, पक्षाची पुढची दिशा ठरणार. तब्बल 5 महिन्यानंतर विशाळगडावरील संचारबंदी उठवली, अटी शर्थींसह पर्यटकांना गडावर जाण्यासाठी परवानगी.